भगवान विष्णूंचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेल्या होलिकेचा भगवान श्री विष्णूंनी वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु तिने या शक्तीचा दुरुपयोग करून प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. परंतु भगवान विष्णूंच्या नामस्मरणाच्या प्रभावाने प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. दुसरी कथा अशी आहे, भगवान श्रीकृष्णाने बालरूपातच पुतना या राक्षसिणीचा वध केला होता. मग नगरवासियांनी तिला होळी करून जाळून टाकले. तिसरी कथा म्हणजे शिवशंकरांना दुष्प्रवृत्त करण्यासाठी मदनाने म्हणजेच कामदेवाने प्रयत्न केले. तेव्हा भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांनी मदनाला भस्म केले, म्हणून होळीला कामदहन असेही नाव आहे. वरील